बबली, तू इथे आलीस, मला खूप बरं वाटलं. तुझे खूप उपकार झाले. पण मी हे जे केलं ते काशीची जागा चित्रांनी घेऊ नये म्हणून, काशीचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये म्हणून. काशीच या जगात राहिली नसेल तर मी काय साधलं? कुणासाठी केलं मी हे सगळं? कळतंय आपल्याला भाव, ती काशी गेली म्हणून तुझ्या डोक्याला शॉट लागलाय म्हणून. पण आपण बी काय करणार? मजबुरी होती ना आपली, पैसा हवा होता आपल्याला. आपली 5 पेटी हवी आहे आपल्याला, सांगून ठेवते. हो, तू काळजी करू नकोस. मी पैशांची व्यवस्था करतो आणि तुझ्या आईकडे पाठवून देतो. आपल्याला सांग, ही कुठे सापडली? तुला नक्की कुठे सापडली? सांगतोस. मी मुंबई खोपोली मार्गे एका जंगलातून चाललो होतो साप पकडण्यासाठी. या बाबुरावला मारायचं म्हणजे खायचं काम नाही. बबलीची ही हिम्मत, आता तिला सोडणार नाही. कुठाय बबली? हॉस्पिटल मध्ये आहे ती बबली. काय? हा, ऍडमिट आहे ती, ऍडमिट. तिला आता समशानाचीच वाट दाखवतो. काय झालंय तिला? काय झालं तिला? कॉमात आहे ती, कॉमात. 6 गोळ्या लागल्या तिला. तिच्या पोटामध्ये चाकूचे वार सुद्धा झाले तिच्यावरती. मारी कुणावर तरी मॅटर झाला असणार. नाही तिला सोडणार आहे कोण म्हणा, पण पोरगी डॉन आहे. 6 गोळ्या आणि चाकूचं वार तरी बी जिवंत. अग्निपथ मधली अमिताभ. ठीक आहे, हा बाबूराव मेलेल्या मारणार नाही. तिला बरी होऊ दे. मरण काय आहे ना तिला दाखवतोच. तिला सोडणार नाही मी. आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे आणल्या रोजच्या रोज ती औषधे द्या. त्यांच्या बाबतीत जो काही अपघात झालाय त्यामुळे यांना मानसिक त्रास झालाय. त्यामुळे कदाचित हे जास्त बोलणार नाही आणि त्यांच्यावर बोलण्याची सक्तीही करू नका. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. त्या प्रेग्नेंट आहेत, त्यांच्या पोटात बाळ आहे. जेव्हा इथं नव्हतीस ना तेव्हा या घरात निदान वाद तरी कमी होते. हो ना. हे बघ संजय, ही आमचं काहीही ऐकत नाहीये. आता काय असेल ना ते तूच बघ. का आलीस तू परत? का आलीस? या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस. हो, माझं ऐकून तरी घ्या. काही ऐकायचं नाहीये तुझं मला. माझ्या मनाचा विचार केला होतास त्या प्रताप बरोबर पळून जाताना? हो, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. निदान तुम्ही सुविचार करताय तर चुकीचं आहे का एवढं तरी जाणून घ्या. मी चुकीचा विचार करतोय? मी चुकीचा नाहीये, तू चुकीची आहेस. प्रताप खरंच माझा मावस भाऊ आहे. मी त्याच्याबरोबर पळून गेली हा आरोप खोटा आहे, चुकीचा आहे. खरं तर मुंबईतच माझं अपहरण झालं होतं. तुम्ही काम करा ना, सत्य काय आहे ते जाणून घ्यायला शरणपूरला स्वतः जा ना. तिकडे सगळं खरं काय ते कळेल तुम्हाला. संजय, हिचं काही ऐकू नकोस तू. तुला जाळ्यात अडकवण्यासाठी हे सगळं खोटं बोलते ती. किती किती खोटं बोलणार आहे तू? हा, तो बिचारा गरीब संजय काय त्याच्या मागे लागली हात धुवून? 1 मिनिट सूर्या, कोणी काही बोलू नका. मला वाटतं शरणपूरला जाऊन चौकशी केलीच पाहिजे. त्याशिवाय खरं काय ते कळणारच नाही. आली आली भाग्यलक्ष्मी.